नमस्कार मंडळी, मी अश्विनीज किचनमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण करणार आहोत कटाची आमटी। त्यासाठी आपण मसाला रेडी करून घेऊ। आधी मसाल्यासाठी आपण 2-3 कांदे कापून घेतले, ते आता आपण फ्राय करूयात। त्याच्यामध्ये भाजत असताना 4-5 हिरव्या मिरच्या, थोडेसे धने घेतलेत, मी जिरा घेतलाय, तेजपान घेतलंय आणि आलं लसूणच्या 5-6 पाकळ्या आणि हे लवंग आणि 4-5 मिरे, हे सर्व आपण याच्यातच भाजायला टाकणार आहोत। आता आपला हा कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे परतून। त्यात आपण अर्धा वाटी खोबरं टाकूयात। मी बऱ्याचदा किराणा भरते तेव्हाच किसून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे ते खराब होत नाही किंवा खौट होत नाही खोबरं। तर आपण आता खोबरं भाजून घेऊयात त्याच्यात। आता आपला हा मसाला रेडी झाला आहे, तर आपण आता याच्यात वाटताना थोडीशी कोथिंबीर टाकू। हे गार झालं की आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया त्याचं। आता आपण कटाची आमटी करायला घेऊया। त्याच्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकून घेऊया। आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण जिरे आणि मोहरी टाकून त्याची फोडणी देऊया। त्याच्यात मी टाकले 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 2 तेजपान टाकून घेतले। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो पण टाका, माझ्याकडे आज अवेलेबल नव्हता म्हणून मी कढीपत्ता काही टाकला नाही। त्याच्यामध्ये आपण जो मसाल्याचं कांदा खोबऱ्याचं वाटण रेडी केलेलं ते टाकून घेऊ। आता आपला मसाला परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही थोडी कमी टाकली तरी चालेल। आणि आपण हिरव्या मिरच्या पण वाटणाला घेतलेल्या, ते पण लक्षात असू द्या, त्या अंदाजाने तुम्ही हे मिरची पावडर टाका। मी हळद टाकली आहे आणि हा गरम मसाला किंवा काळा मसाला, नाशिकला याला काळा मसाला म्हणतात, तो घेतला आहे मी 1 ते 1.5 चमचा। आणि धना पावडर 1 चमचा आणि थोडंसं हिंग। त्याच्यातच मी मसाला परतत असतानाच मीठ पण टाकून घेईन। तुम्ही अंदाजे चवीनुसार मीठ टाकून घ्या, किती तुम्हाला लागेल तसं। आता आपला मसाला छान मस्त परतला आहे आणि ते तेल पण सोडायला लागलेलं आहे मसाला। त्याच्यामध्ये आपण हे जे डाळीचं पाणी आणि डाळ थोडीशी काढून घेतलेली पूर्णातली ती टाकूया आणि थोडंसं वरतून पाणी टाकून घेऊ। हे मी कोमट करून ठेवलेलं आधीच पाणी, ते पाणी मी टाकले। आता हिला चांगली कटाच्या आमटीला पण मस्त उकळी येऊ देऊयात, बारीक गॅसवरच राहू द्या। आपल्या कटाच्या आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून त्याच्यावर कोथिंबीर टाकूया।